M.A. मराठी M54 मराठी 222 वाङ्मय प्रकार पुस्तक 3 कविता आणि घटक 2 द्वितीय सत्र यामधील कवितेचे विविध घटक स्पष्ट करा हा प्रश्न आपण बघूया. कोणत्याही शब्दाचे ध्वनी म्हणजे नाद आणि अर्थ असे 2 स्तर असतात. त्याला अनुसरून वसंत आबाजी डहाके यांनी ही वर्णाचा नाद शब्दाचा वाच्यार्थ ध्वनी हे काव्याचे 3 घटक असे म्हटले आहे. अल्पाक्षरत्व हा कवितेचा घटक आहे. कवितेतील अल्पाक्षरी शब्द स्वतः आपल्या जागी राहून अर्थाचा प्रवाह निर्माण करत असतो. शब्द अर्थ नाद आणि लय हे घटक एकात्म स्वरूपात आले की रचना कवितेच्या पातळीवर जाते आणि वर्णांनी मिळून झालेल्या शब्दातून भावाशय कवितेचे रूप धारण करते. अर्थात ते रूप सौंदर्ययुक्त असते. पहिला जो घटक आहे तो आपण बघूया. कवितेतील नादमयता व लयबद्धता. नादमयता आणि लयबद्धता या घटकांमुळेच कवितेला कविता पण लाभते. कवितेचे शब्द, शरीर आणि अर्थ, रसानुभूती हा आत्मा यांच्याशी नादमयता, लयबद्धता निगडीत असते. कवितेचे रूप आणि कवितेचा आशय यांच्याशी संबंधित तिच्यातील नादमयता आणि लय असते. कवितेचा आशय, अभिव्यक्ती यांच्यात मेळ अस्तित्वात येतो. म्हणजेच नाद आणि लय यांच्यात सेंद्रिय एकात्मता निर्माण झालेली असते. तर सेंद्रिय एकात्मता म्हणजे काय ते आपण पाहू की एकात्मता म्हणजे नैसर्गिकरित्या जसे सजीवांचे अवयव एकत्र आलेले असतात त्याचप्रमाणे विविध घटकांचेही एकत्रित येणे म्हणजे सेंद्रिय एकात्मता असे म्हणतात. नाद हा आस्वाद घेण्याकरता तर लय हा कवितेतील आशयाची शिस्तबद्ध व्यवस्था राखण्याकरता उपयोग येतो. लय आशयाचा अवरोह म्हणजे चढ उतार यावर नियंत्रित ठेवत असते. लय या वैशिष्ट्यांसोबत नाद असणे खूप निकडीचे असते. नादात माधुर्य असते तर लय हा घटक शिस्तबद्धता निर्माण करत असतो. कविता लयबद्ध लिहिणे म्हणजे नादाची निर्मिती करणे. कवी नाद निर्माण करण्याकरिता लयबद्ध काव्य रचतो. लय म्हणजे सातत्य, निरंतरता. लय 2 प्रकारात पाहतात. एक संगीताची लय, दुसरी अर्थाची लय. या दोन्ही लयी सामावलेल्या असतात. कविता निर्मिती आणि आस्वाद प्रक्रियेत अनुभूती आवश्यक असते. ही अनुभूती म्हणजेच नाद होय. अनुभूती वाटे त्यातील नादापर्यंत कलावंत पोचत असेल तर तिथे कविता किंवा संगीत होत असते. संगीतामुळेच कलावंत त्याकडे खेचला जातो. त्याला त्याचा नाद लागतो आणि अशीच प्रक्रिया आस्वादाचीही होते. ही नादमयता कवितेतील आस्वाद्य करत असते. आता आपण दुसरा घटक बघूया, तो म्हणजे कवितेतील छंद. कविता ही पुष्कळदा छंदोबद्ध रचना असते. छंद म्हणजे लयबद्ध अक्षररचना अशी छंदाची व्याख्या छंदरचनाकार माधव जुलियन यांनी केली आहे. छंद हा कवितेचा पूरक घटक होय, तरी पण कवितेच्या सौंदर्यात भर घालणारा महत्त्वाचा घटक आहे. छंद म्हणजे एका ओळीत अक्षरांची ठराविक संख्या किंवा एका ओळीतील अक्षरांचा विशिष्ट लघु गुरुक्रम किंवा एका ओळीच्या ठराविक मात्रा आणि ठराविक ओळींचे कडवे असे रचनाविषयक ठरलेले नियम आणि या नियमानुसार छंदाचे अक्षरगुणनृत्य, मात्रानृत्य आणि अक्षरछंद असे 3 प्रकार पडलेले दिसून येतात. अक्षरगणनृत्य पहिला प्रकार आपण छंदाचा बघूया. अक्षरगणनृत्य ही मूळ संस्कृत काव्यातील असून मराठी कवीने विशेषतः पंडित कवींनी यांचा विपुल वापर केलेला आहे. या वृत्तांमध्ये 4 ओळींचे एक कडवे आणि प्रत्येक ओळीत 12, 14, 15, 19 अशी अक्षरांची संख्या ठरलेली असते आणि त्यातील कोणती अक्षरे लघु आणि कोणती दीर्घ म्हणजे गुरु हे ठरलेले प्रकार पडतात. यापैकी कोणते
गण प्रत्येक वृत्तात हे ठरलेले असते. उदाहरणार्थ भुजंगप्राय त्या वृत्ताचा एका ओळीत 12 अक्षर असून य गण 4 वेळा आलेला असतो. तर शार्दूल विक्रीडी त्यात 19 अक्षर वृत्तात म स ज स त त असे 7 गण आणि शेवटचे अक्षर गुरु असते. रामदासांचे मनाचे श्लोक हे भुजंगप्रायात वृत्तात आहे. तर लग्नात गायली जाणारी बहुतांश मंगलाष्टके ही शार्दूल विक्रीडी त्या वृत्तात असतात. दुसरा छंदाचा प्रकार म्हणजे मात्रा वृत्ते. एका लघु म्हणजे रस्व अक्षराची एक मात्रा आणि दीर्घ म्हणजे गुरु अक्षरा उच्चारानुसार 2 मात्रा होतात. मात्रा वृत्तात एका ओळीत किती मात्रा असाव्यात हे ठरलेले असतात. मात्रा वृत्तांना जाती असेही म्हणतात. तिसरा जो प्रकार आहे छंदाचा अक्षरछंद. या छंद रचनेत लघु गुरुक्रम किंवा मात्रा ठरलेल्या असतात. एका ओळीत किंवा चरणात किती अक्षरे किंवा ओळीत किती चरण असावेत हे ठरलेले असते. मराठीत प्रामुख्याने षडाक्षरी म्हणजे 6 अक्षरी, अष्टाक्षरी म्हणजे 8 अक्षरी छंद वापरले जातात. छंदबद्ध कविता अशी वेगवेगळ्या छंदात लिहिता येऊ शकतात. छंदबद्धामुळे कवितेला लय, तालाचे व नादाचे सौंदर्य प्राप्त होऊन तिच्या सौंदर्यात्मकतेत भर पडते. पण छंद वृत्ताशिवाय ही सखोल अर्थाची उत्तम कविताही लिहिली जाऊ शकते. तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे रूपक, प्रतिमा आणि प्रतीके. कवितेत कवी आपला आशय प्रवाहित करण्यासाठी रूपक, प्रतिमे, प्रतीकांची योजना करीत असतो. मनात माझ्या गुलमोहर फुलला, गुलमोहर फुलणे ही प्रतिमा आहे. रूपक हा अलंकारशास्त्रातील एक अलंकार मानला गेलेला असला तरी भाषेत रूपकीकरणाची क्रिया निरंतर चालू असते. 2 भिन्न वस्तू एकत्र आणावेत, एकच वस्तू म्हणून संबोधणे, यातून रूपक निर्मिती होत जाते. आपण इंग्रजीत त्याला मेटाफर हा अलंकार म्हणतो. रूपकला म्हणजे एकाची तुलना दुसऱ्यासोबत केलेली असते. उदाहरणार्थ मुखचंद्र किंवा मृगनयनी म्हणजे नयनीची तुलना मृगनयनी. नयन हे चंद्रासारखं मुख आहे, तर नयन म्हणजे डोळे, हे मृग म्हणजे हरणीसारखे डोळे, अशी तुलना केली जाते. चंद्रासारखं मुख आहे म्हणजे चेहरा आहे, तर हरणीसारखे डोळे, मृगनयनी ही रूपके आहेत. म्हणजे एकाची तुलना म्हणजे डोळ्यांची तुलना आता हरणीच्या डोळ्यांशी केली तर चेहऱ्याची तुलना ही चंद्रासारखी अशी केली, म्हणजे अशी रूपके वापरलेली असतात. प्रतिमा स्वरूप सांगताना आपण रंग प्रतिमा, रस प्रतिमा, गंध प्रतिमा अशा संज्ञा विचारात घेऊया. कवितेमध्ये उपयोजित प्रतिमांकित रूपकात्मक भाषाशैली ही एका मर्यादित अर्थानेच कवितेचे घटक असते. कारण पुष्कळदा कवितेतील घटक बाजू सारत असते. रचनेतील सहजता सर्वाधिक महत्त्वपूर्ण असते. तर कवितेतील आपण तिसरा घटक बघितला, रूपक, प्रतिमा आणि प्रतीके. रूपक, प्रतिमा आणि प्रतीके. रूपकचा अर्थ म्हणजे एकाशी तुलना केली असते. प्रतिमा म्हणजे आपल्याला माहितीच आहे, आपल्या डोळ्यासमोर जी इमेज तयार होते ती प्रतिमा. प्रतीक म्हणजे आपण जे चिन्ह, प्रतीके वापरतो त्याला आपण प्रतीक म्हणतो. आणि सेंद्रिय, चौथा जो प्रकार आहे सेंद्रिय एकात्मता. कविता जेव्हा एका अनुभूतीच्या संपूर्ण प्रत्यय देत असे, जेव्हा तिच्यामध्ये तिच्या सर्व घटकांची सेंद्रिय एकात्मता साधलेली असते. म्हणजे वर्ण, शब्द, अर्थ, ध्वनी, नाद, लय, प्रतिमा, प्रतीके, शब्द अलंकार, अर्थालंकार या कवितेचा घाट आकारणाऱ्या प्रत्येक घटक माध्यमाशी एकमेकांशी जोडलेले असतात व एक परिपूर्ण सजीव आकृती साकार झालेली असते. हाताच्या जागी पाय आणि कानाच्या जागी डोळे अशा पद्धतीने एकत्र येऊन चालत नाही. तशा शरीराच्या अवयवांची एकात्मता जशी असते तशी सेंद्रिय एकात्मता कवितेतही सजीव एकात्मता असावी लागते. तसेच कवितामधील कोणतेही घटक आपल्याला सुटा होऊन चालत नाही. जीवनातील सदैव सौंदर्य या कवितेत या प्रकारे निर्देशित होते. आता आपण हे कवितेचे घटक बघितले. पहिला जो घटक होता तो आपण नादमयता, लयबद्धता. दुसरा घटक आपण बघितला तो म्हणजे कवितेतील छंद, आणि तिसरा रूपक, प्रतिमा, प्रतीके, आणि चौथा जो घटक बघितला तो सेंद्रिय एकात्मता. कवितेचे आपण घटक स्पष्ट करा बघितले. कवितेतील नादमयता, लयबद्धता, कवितेतील छंद,
तसेच रूपक, प्रतिमा आणि प्रतीके आणि सेंद्रिय एकात्मता. थँक्यू.